अशी बोंबल्याची चटणी तुम्ही कधी केली आहे का फ्रेंड्स? त्यासाठी आपल्याला लागतात बोंबील, सुकं खोबरं, लसूण आणि मिरची पावडर. फक्त 4 गोष्टींनी आपली मस्त कुरकुरीत अशी बोंबलाची चटणी बनते. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. त्यासाठी आपल्याला बोंबील छान असे भाजून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता जास्त ते बोंबील आपल्याला काळे करायचे नाही आहेत. आपल्याला गॅसवर थोडेसे असे ते भाजून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपण छान असे पाहू शकता. अशा प्रकारे आपल्याला बोंबील छान असे भाजून घ्यायचे आहेत. तर इथे अशा प्रकारे मी बोंबील भाजून घेतले आहेत. त्यानंतर काय करायचं आहे फ्रेंड्स, आपल्याला एक पेपर घ्यायचा आहे आणि त्यानंतर असे बोंबील आपल्याला छान असे खरडून घ्यायचे आहेत. ते बोंबलाचा जो काळेपणा असतो तो पूर्ण आपल्याला असं हलक्या हाताने पूर्ण छान असं खरडून घ्यायचं आहे. पाहू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित असे बोंबील सुरीच्या साहाय्याने असे खरडून घ्यायचे आहेत आणि त्याचा पूर्ण काळेपणा जो असतो तो आपल्याला व्यवस्थित अगदी काढून घ्यायचा आहे. तर पाहू शकता अशा प्रकारे मी सर्व बोंबील व्यवस्थित असे त्यानंतर आपल्याला त्या बोंबलाचे असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता अगदी बोंबील हाताने सुद्धा तुटतात. पाहू शकता अशा प्रकारे मी सर्व बोंबलाचे असे व्यवस्थित असे छोटे छोटे तुकडे करून घेत आहे. तर पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित असे बोंबलाचे तुम्हाला हवे तेवढे लहान मोठे तुम्ही तुकडे करू शकता. तर अशा रीतीने पूर्ण बोंबलाचे तुकडे करून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे फ्रेंड्स, आपण जे अर्ध वाटी खोबरं घेतलं होतं ते व्यवस्थित असं किसून घ्यायचं आहे. तर पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला खोबरं असं किसून घ्यायचं आहे. तर आता इथे मी संपूर्ण खोबरं किसून घेते. तर इथे आपलं खोबरं किसून तयार आहे. तुम्ही पाहू शकता मी संपूर्ण खोबरं किसून घेतलेलं आहे. आता काय करायचं आहे, मिक्सरचा जार घेऊन आपल्याला ते खोबरं मिक्सरच्या जारमध्ये संपूर्णपणे घेऊन आपल्याला चटणी वाटून घ्यायची आहे. तर त्यासाठी इथे आपण सुकं खोबरं घेतलं. त्यानंतर इथे मी 10-12 लसणाच्या पाकळ्या टाकून घेत आहे. त्यानंतर इथे आपण जी मिरची पावडर घेतली होती ती मिरची पावडर आपल्याला टाकून घ्यायची आहे आणि चवीनुसार आपल्याला इथे मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी ह्याची चटणी आपल्याला वाटून घ्यायची आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला अजिबात पाणी टाकायचं नाही आहे. तर तुम्ही पाहू शकता किती मस्त आपली चटणी वाटून तयार आहे. अशा प्रकारे तुम्ही पूर्णपणे अशी सुकी चटणी छानपैकी अशी वाटून घ्यायची आहे. त्याच्यानंतर इथे मी कढई तापत ठेवली आहे. त्यामध्ये अगदी थोडंसं मी तेल घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता तेल अगदी जास्त आपल्याला गरम करायचं नाही आहे. तर मीडियम फ्लेमवरतीच आपण जे बोंबलाचे तुकडे करून घेतले होते ते बोंबलाचे तुकडे अगदी खरपूस असे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकता. तर गॅसची फ्लेम आपल्याला अजिबात मोठी करायची नाही आहे, नाहीतर आपण जे बोंबील तेलामध्ये टाकले होते ते पूर्ण करपून जातील. तर पाहू शकता किती मस्त असे कुरकुरीत मी बोंबील तळून घेतलेले आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सर्व बोंबील जे आहे ते अशा प्रकारे मस्त कुरकुरीत असे तळून घ्यायचे आहेत. त्यानंतर जे तेल आपलं शिल्लक राहिलं होतं कढईमध्ये त्यामध्येच आपल्याला आपण जी चटणी वाटून घेतली होती ती चटणी आपल्याला तेलामध्ये अगदी बारीक फ्लेमवरती भाजत राहायची आहे. तर अजिबात आपल्याला थांबायचं नाही आहे. तर आपल्याला कंटिन्यू अशी चटणी हलवत राहायची आहे. जोपर्यंत चटणीला पूर्णपणे कुरकुरीतपणा येत नाही तोपर्यंत ही चटणी आपल्याला मस्त अशी भाजत राहायची आहे. तर पाहू शकता किती सुंदर आपली चटणी भाजलेली आहे. गरम गरम चपातीबरोबर ही चटणी इतकी अप्रतिम लागते ना की तुम्ही एकदा केली तर परत तुम्ही ही चटणी कराल. तर नक्की तुम्ही ही चटणी ट्राय करा. तर आपल्याला ती चेक करायची आहे कुरकुरीत झाली आहे की नाही. तर ज्यावेळेस ती कुरकुरीत होती त्या स्टेजला आपल्याला जे आपण सर्व बोंबील भाजून घेतले होते ते सर्व बोंबील आपल्याला ती चटणी भाजल्यानंतर त्या चटणीमध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि 2 ते 3 मिनटं आपल्याला ही चटणी छान परतून घ्यायची आहे. तर पाहू शकता तयार आहे आपली मस्त झणझणीत चटपटीत अशी खुसखुशीत अशी बोंबलाची चटणी. तर तुम्हाला फ्रेंड्स कशी वाटली माझी रेसिपी? जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला प्लीज लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. बाय.